अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 5. भगवान श्री दत्तात्रयांचा श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा. या अध्यायाचं पठन अथवा श्रवण केलं तर शारीरिक व्यंगे नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते. अध्यायाला सुरुवात करूया. सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रयांची अवतार कथा सांगू लागले. ते म्हणाले, आपल्या भक्तजनांच्या रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकामध्ये अनेक अवतार धारण केले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णूंनी अंबरीषासाठी अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे हे श्रीविष्णूंचे 10 अवतार आहेत. त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले. संत सज्जनांचे रक्षण आणि दुष्ट दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूंनी परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतात. द्वापार युग संपल्यानंतर कलियुग सुरू झाले. जगामध्ये अधर्म आणि अनाचार वाढला. ब्राह्मण आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट झाले. भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपामध्ये अवतार घेतो. पिठापूर नावाच्या गावामध्ये अपळराज नावाचा एका आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी आणि पतिव्रता होती. अतिथी अभ्यांगतांची ती मनोभावे सेवा करत होती. दोघेही सत्वगुणी होते. ती श्रीविष्णूंची आराधना आणि उपासना करीत असे. एक दिवस मध्यान्हकाळी भगवान दत्तात्रय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राह्मण अद्याप आलेले नव्हते. दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत केले आणि त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील भगवान श्री दत्तात्रयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपामध्ये तिला दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून तिला अतिशय आनंद झाला. तिने भक्तिपूर्वक दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार केला. प्रसन्न झालेले दत्तात्रय तिला म्हणाले, माग माते, जे हवे ते माग. जे जे तुझे वासना मनास पावसी, पावसी त्वरित म्हणतसे. माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग. श्री दत्तात्रयांनी असे आश्वासन दिले. तेव्हा सुमती अत्यंत विनयपूर्वक भगवान दत्तात्रयांना म्हणाली, भगवंता, आपण मला जननी म्हणलात तेव्हा ते नाव सार्थ करा. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून 2 पुत्र वाचले, पण त्यातील एक आंधळा आणि दुसरा पांगळा आहे. ते असूनही नसल्यासारखे आहेत. म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी आणि देवस्वरूप असा पुत्र व्हावा. सुमतीने अशी प्रार्थना केली असताना प्रसन्न झालेले भगवान दत्तात्रय पुढील धर्मकार्याचे स्मरण करून तिला म्हणाले, माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा तो उद्धार करील. कलियुगामध्ये त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही तो जे सांगेल तसे करा, नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला. काही कामासाठी बाहेर गेलेला अपळराजा घरी आला. त्यावेळी सुमतीने त्याला सगळी हकीकत सांगितली. मध्यान्हकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालायला चुकू नये असे श्री दत्तात्रयांनी सांगितले होते. त्याप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रयांचा निवास असतो. आणि जे कोणी भिक्षा मागण्यासाठी येईल
त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले आहे. सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून अप्पळ राजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, तू अगदी योग्य केलंस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले असतील, कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र होईल. पुढे यथाकाली माता सुमती गर्भवती झाली. 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभदिनी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमती प्रसूत झाली आणि तिला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. अप्पळ राजाने खूप दानधर्म केला. विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. हा मुलगा दीक्षा करता जगद्गुरू होईल असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला. हे ध्यानामध्ये घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले. हे भगवान दत्तात्रय असून लोक उद्धारासाठीच अवतीर्ण झाले आहेत हे अप्पळ राजा आणि सुमती यांना समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादांचे संगोपन करीत होते. यथावकाश श्रीपाद स्वामी 7 वर्षांचे झाले. मग अप्पळ राजांनी त्यांचे यथाशास्त्र मौजेबंधन केले. मुंज होताच श्रीपाद 4ही वेद म्हणू लागले. ते न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रांमध्ये पारंगत झाले. त्यावरती भाष्य करू लागले. आचार धर्म, व्यवहार धर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान ते लोकांना समजावून देऊ लागले. श्रीपादांचे असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क होते. त्यांच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुराला येऊ लागले. श्रीपाद 16 वर्षांचे झाले. मातापित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी विवाह करणार नाही. मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे. मी तापसी योगश्री ही आमची पत्नी होई. माझे नाव श्री वल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. हे ऐकून आईवडिलांना खूप वाईट वाटले. परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल आणि तो सांगेल तसे वागा, हे दत्तप्रभूंचे बोल त्यांना आठवले. या मुलाचा शब्द जर आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल, तेव्हा याला अडवून चालणार नाही. असा विचार करून आईवडील त्याला म्हणाले, बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला खूप आशा होती रे, पण आम्ही तुला अडवीत नाहीत. आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, आई, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल. मग त्यांनी आपल्या आंधळ्या आणि पांगळ्या बंधूंकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली तर पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल. शेवटी तुम्ही मोक्षाला प्राप्त व्हाल. मग ते आईवडिलांना म्हणाले, या दोन्ही मुलांच्या सहवासात तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तर दिशेला जात आहे. अनेक साधूजनांना मी दीक्षा देणार आहे. सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्री वल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले. ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले. तेथून बद्रिकाश्रमात गेले. तेथे श्री नारायणांचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रामध्ये आले. श्रुती हो, सिद्धमुनींनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकांनी सिद्धमुनींना पुढे काय विचारले आणि मग सिद्धमुनींनी काय उत्तर दिले ती कथा आपण ऐकूयात पुढील अध्यायामध्ये. कारण या दिव्य कथेसोबत आजचा हा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये.
तोपर्यंत नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.